नमस्कार मित्रांनो. मिथुन राशीचा नंबर 1 चा अशुभ फलदायी ग्रह मंगळ, जो की व्यय स्थानामध्ये अशुभ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. त्याचप्रमाणे गुरु जो आहे ग्रह आहे, हा सुद्धा तुमच्या व्यय स्थानामध्ये वृषभ राशीमध्ये भ्रमण करतो आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, मिथुन राशीचा जो स्वामी आहे बुध, तो सुद्धा या महिन्यामध्ये दिनांक 5 तारखेनंतर वक्री होणार आहे आणि पुढे संपूर्ण महिना हा वक्रीच असणार आहे. हे जे महत्त्वपूर्ण ग्रह आहेत, हे थोडेसे विरोधात आहेत. इतरही ग्रह त्यांचे जे प्रभाव परिणाम आहेत ते ऑगस्ट महिन्याकरता कशा प्रकारचे असतील, अशा कोणत्या गोष्टी की ज्या तुम्हाला करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी की ज्या तुम्हाला टाळायला हव्यात, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण विचार करू, तुमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 5 तारखेनंतर, तो वक्री होणार आणि 23 तारखेनंतर वक्री होऊन तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे मंगळ, हा तुमच्या व्यय स्थानामध्येच भ्रमण करतोय. दिनांक 27 तारखेनंतर हा जो मंगळ हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. या महिन्याचा मोठा कालावधी हा जो मंगळ तुमच्या व्यय स्थानामध्येच भ्रमण करणार आहे आणि तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, परंतु तो वक्री आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये गोष्टी मनाप्रमाणे होणं थोडंसं कठीण होऊन बसेल. स्ट्रेस, टेन्शन थोडंसं जास्त प्रमाणात जाणवेल आणि त्यामुळे कदाचित तुम्ही आणखीन चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतील आणि त्याच्यामध्ये आणखी तुम्ही गुंतत जाल. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. तुमची रास जी आहे जास्त स्ट्रेस किंवा टेन्शन सहन करत नाही आणि जास्त स्ट्रेस टेन्शन आलं की लगेचच्या लगेच तुम्ही थोडंसं डिफेन्सिव्ह मोडमध्ये जाता आणि थोडंसं तुमचे जे निर्णय असतात ते चुकण्याची शक्यता जास्त असते. तर या महिन्यामध्ये मौनम सर्वार्थ साधनम, कुठल्याही प्रकारचं वेगळं काम करू नका, आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. ते केलं तर त्याच्यामध्ये फसते जाण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या, व्ययस्थानचा जो मंगळ आहे, हा मंगळ तुम्हाला त्रासदायक गोष्टींना सामोरं जाऊ, तुमचे अंदाज चुकू शकते, समोरची माणसं काही वेगळ्या प्रकारे वागू शकते. काळजी करू नका. हा सगळा जो भाग आहे फक्त हा या महिन्यापुरताच आहे. थोडंसं तुम्हाला स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं करू नका की ज्यामध्ये रिस्क आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं स्ट्रेस टेन्शन तुम्हाला जाणवेल. खास करून आरोग्याच्या संदर्भात शारीरिक ज्या दुखापती वगैरे म्हणतो असं काही होणार नाही. मात्र मानसिक तणाव थोडेसे जास्त जाणवेल, तर त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये रवी जो आहे तो भ्रमण करतोय. दिनांक 17 तारखेनंतर तो तुमच्या तृतीयात भ्रमण करणार आहे. बुध जो ग्रह आहे तो वक्री होऊन तुमच्या द्वितीय स्थानामध्ये येणार दिनांक 23 तारखेनंतर. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, तो तृतीयात भ्रमण करतो आहे. 25 तारखेनंतर चतुर्थात भ्रमण करेल आणि जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे आणि जो लाभेश आहे मंगळ, व्ययातून तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. 27 तारखेनंतर तुमच्या राशीत भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत हे जे चारही ग्रह आहेत किंवा ही जी चारही स्थानं आहेत ती महत्त्वाची असतात आर्थिकदृष्ट्या. तर या संदर्भात सुद्धा सांगायचं झालं तर याची सुद्धा जी सिच्युएशन आहे ती काय व्यवस्थित नाहीये किंवा तुम्हाला अपेक्षित अशी नाहीये. त्याच्यामुळे या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आर्थिक स्तरावर सुद्धा थोडंसं फायनान्शियल क्रंचेस ज्याला आपण म्हणतो ते येते आणि गेल्या साधारण 10-12 दिवसापासून तुम्ही बघत असाल की तुमचे खर्च आहेत हे थोडेसे वाढलेले आहेत. या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुमची जी राशी आहे त्यांना खरेदी करणं खूप आवडतं, शॉपिंग करणं खूप आवडतं आणि खर्चाच्या बाबतीमध्ये खूप काही तुम्ही देणं गरजेचं राहील की थोडेसे पैसे जास्त खर्च होतील आणि त्याचा परिणाम थोडंसं आर्थिक संदर्भात तुम्हाला जाणवेल. याकडे थोडंसं लक्ष द्या. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तिथे काय साधारण गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील, परंतु फारसं काही युटर्न मिळणार किंवा मोठ्या प्रमाणात लाभ होतील असं काही अजिबात नाही. थोडंसं शिस्तप्रियता तुम्हाला आर्थिक संदर्भात दाखवणं या महिन्यात गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थश आहे बुध, जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतो आहे, 5 तारखेनंतर वक्री होणार आहे आणि 23 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये वक्री होऊन जाणार आहे. त्या घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्याच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग वगैरे म्हणून त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. विड्रॉल ऑफ इंटरेस्ट, गोष्टी थोड्याशा वेगळ्या राहणं, समोरची माणसं घरातली माणसं थोडी वेगळी बघणं, अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेनंतर शुक्र जो ग्रह आहे हा तुमच्या चतुर्थात येणार आहे, परंतु 25 तारीख म्हणजे खूप लांब आहे. संपूर्ण महिनाच तुम्हाला थोडं या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू तुमचं लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आणि शुक्र हा तृतीयातून तुमच्या चतुर्थात येणार आहे. एकंदरीतच तुम्ही जर का कुणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील. त्यांच्याबरोबर बाहेर फिरला जाणं चालू या संपूर्ण महिन्यामध्ये संभवतो. थोडाफार प्रमाणात जो मंगळ आहे हा चतुर्थ दृष्टीने तुमच्या तिथे थोडंसं तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती असेल वादविवाद होतील, पण तो असा फारसा मोठा परिणाम होणार आहे. इथे एक गोष्ट सांगायची वाटते
ती म्हणजे गर्भवती महिला आहेत. म्हणजे मिथुन राशीच्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा थोडंसं नेहमीपेक्षा तुम्हाला थोडंसं जास्त एफर्ट द्यावे लागतील, जास्त प्रयत्न करावे लागतील. संदर्भ आहे, त्या संदर्भात थोडंसं जास्त तुम्हाला मेहनत करावी लागेल. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, अर्थात तो मार्गस्थ आहे. तिथे मंगळ सुद्धा आहे. तर जर का तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोडे ताणले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे हा सुद्धा गुरु आहे तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय. गेल्या सुद्धा काही महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये जास्त पळापळ करावी लागते आहे किंवा धावपळ करावी लागते आहे आणि जास्त मेहनत केली की तुम्ही लवकर एक्झर्ट होता किंवा एक्झर्शन जास्त होतं किंवा लवकर थोडंसं दमून जातं. अशाच प्रकारचा अनुभव या महिन्यात थोडासा जास्त होईल. तर थोडीशी मनाची तयारी करा. अशा काही गोष्टी झाल्या कदाचित तुम्हाला असं सुद्धा वाटू शकेल की आपण जास्त काम करून घेतलं जातंय, आपला अतिरिक्त प्रमाणात वापर केला जातोय. तर तसा काही विचार, निगेटिव्ह विचार मनात आणू नका. कारण ग्रह जर का तुमच्या विरोधात असतील तर अशा गोष्टींचा अनुभव येतो. थोडंसं संयमाने घ्या. फक्त हा एक 6 महिने तुम्हाला थोडी वाट बघायची गरज आहे. नंतर गोष्टीमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणात बदल दिसून येईल. त्यामुळे या महिन्यात खास करून जे ग्रह आहे ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाहीत. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याचा पूर्ण दिशाच बदलून जाईल, असे निर्णय या महिन्यात घेऊ नका. घेतलात तर परत मग त्याचे जे त्रास आहेत तुम्हाला येणाऱ्या महिन्यामध्ये भोगावे लागतील. त्या संदर्भात काळजी घ्या. छोट्या-छोट्या गोष्टी थोडंसं दुर्लक्ष द्यायचं आणि थोडंसं विचार हाच ठेवा मनामध्ये की तुम्हाला 1-1.5 महिना थोड्याशा गोष्टी पाहायच्या आहेत. त्यानंतर गोष्टी बऱ्याच प्रमाणात तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडू लागतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. डे टू डे लाईफमध्ये त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 2 तारखेला हर्ष आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो हर्ष तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. तुमचे जे भावंड असेल त्याच कारण बहिणी वगैरे असेल त्यांच्या थोड्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होते. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला बुध आणि शुक्राची युती होणार आहे. तुमच्या तृतीय स्थानामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचा योग आहे. शुक्र हा तुमचा पंचमेश आहे, व्ययश आहे आणि जो बुध आहे तुमच्या राशीचा सौम्य आणि चतुर्थश आहे. दोघांची युती आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा योग आहे. कोणाला काही कागदपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस अशा प्रकारची कामं तुम्ही या दरम्यान घेऊ शकता. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडचे नातेसंबंध सुधारतील, त्यांच्याकडे बाहेर पडला जाण्याचा योग संभवत होतो. बुध शुक्राची जी युती 8 तारखेला तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे, ती तुमच्यासाठी शुभफलदायी अशीच असणार आहे. यानंतर दिनांक 14 तारखेला मंगळ आणि गुरुची युती सुद्धा होणार आहे तुमच्या व्यसनात. अतिशय अशुभ अशा प्रकारचा हा योग आहे. व्ययात होणारे दोन्ही ग्रहांची युती अशुभ फलदायी असेल. स्ट्रेस टेन्शन थोडंसं जास्त जाणवेल. काही गोष्टींची काही गोष्टींबद्दल तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील. ते मात्र असे घेऊ नका की त्याच्यामध्ये खूप रिस्क आहे, त्याच्यामध्ये खूप म्हणजे भीती आहे. अशा प्रकारचे कुठलीही रिस्क घेऊ नका. पुढे जाऊन तुम्हाला ते त्रास होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि भावनेच्या आरोग्यासाठी कुठल्याही प्रकारचे आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. याचप्रमाणे दिनांक 16 तारखेला मंगळ आणि शनीचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या भाग्यात भ्रमण करतो आणि जो मंगळ तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. तर साधारणतः स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल, एक्झर्शन थोडंसं जास्त, दमछाक थोडीशी जास्त होईल. या दरम्यान थोडीशी काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला बुध आणि हर्षलचा केंद्रयोग होणार आहे. बुध जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. कागदपत्री व्यवहारामध्ये थोडीशी काळजी घ्या. कागदपत्री व्यवहारामध्ये फसगत होण्याची शक्यता जास्त राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी आणि हर्षलचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे आणि शुक्र आणि नेपच्यून, शुक्र आणि शनीचा सुद्धा प्रतियोग होणार आहे. रवी हर्षलचा जो केंद्रयोग आहे हा होणार आहे. तर साधारण तुमचे जे भावंड असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे कुठलीही महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान करू नका. त्याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला शुक्र आणि मंगळाचा केंद्रयोग होणार आहे. हा दृष्टी अधिष्ठित असणार आहे. मंगळ जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, दोघांचा दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग होणार आहे. तुमचे जे भावंड असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा तू मैमे ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे काय अनुभव या दरम्यान येऊ शकते. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शुक्र आणि हर्षलचा त्रिकोणी होणार. उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. शुक्र जो की चतुर्थात भ्रमण करतो, जो हर्ष तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. घरामध्ये काही नवीन वस्तू येणं, घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध सुधारणं, ज्या काही संपूर्ण महिन्यामध्ये जे काही त्रासदायक गोष्टींना वगैरे सांग. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. शुक्र जो की
चतुर्थात भ्रमण करतोय, जो देव तुमच्या दशमात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होणार आहे. तुमच्या घरातले जे महिला वर्ग असतील, त्यांच्याबरोबर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमज असे काही प्रकार समोर येऊ शकते. काळजी करू नका, त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर होणार नाही. याचप्रमाणे या महिन्यातली जी अमावास्या आहे, ती दिनांक 4 तारखेला आहे तुमच्या विद्या सणामध्ये आणि जी पौर्णिमा आहे, तर ती साधारण असणार आहे दिनांक 19 तारखेला, आपण नारळी पौर्णिमा म्हणतो किंवा रक्षाबंधनाचा जो दिवस आहे तो. तर साधारणतः मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपल्या सर्वांना नारळी पौर्णिमेच्या किंवा रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा. इथे एक गोष्ट सांगायची वाटते, की अमावास्या आणि पौर्णिमा जरी असले तरी या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका, जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. तुम्हाला साधारण याचा अनुभव येईल, की या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं दबावाखाली तुम्ही असाल, थोडंसं स्ट्रेस खाली असाल. काळजी करू नका. साधारण पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबरपासून गोष्टी या बऱ्याचशा मार्गी लागू शकतील. या महिन्यामध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचं ऑगस्ट 2024 करताना संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.